मीडियाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं स्वागत। मी सीमा काळे। या बातमीचे प्रायोजक आहेत सेवा सदन हॉस्पिटल मिरज। अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन। अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन। सेवा सदनमध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सीटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात। निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन। आज आपण पाहणार आहोत सांगलीसह इतर राज्यातील ठळक घडामोडी। लोकसभा इलेक्शन 2019 अब की बार 400 के पार, भाजपची नवी घोषणा। भारतीय जनता पक्षाने 2019 लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे। अब की बार मोदी सरकार घोषणा देत सत्तेवर आलेल्या भाजपाने यावेळी अब की बार 400 के पार ही नवी घोषणा तयार केली आहे। भाजपाने यावेळी 400हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे। 2014 लोकसभा निवडणुकीत एनडीए ने 336 जागा जिंकल्या होत्या। यामध्ये एकट्या भाजपाने 282 जागांवर विजय मिळवला होता। मनसे महाआघाडीसोबत राष्ट्रवादीच्या कोट्यातून 2-3 जागा देण्याची शक्यता। मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्यात काँग्रेसचे महासचिव अहमद पटेल यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे। लग्नानिमित्त आलेल्या पटेल आणि राज यांच्या 20 मिनिटे खासगी बैठकीत झाल्याचे वृत्त असून या बैठकीनंतर राज यांचा मनसे हा पक्ष देखील महाआघाडीत सामील होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे। जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लॉन्च, किंमत स्मार्टफोनपेक्षा कमी। तमाम टीव्ही प्रेमींसाठी खुशखबर आहे, कारण जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट एलईडी टीव्ही भारतात लॉन्च करण्यात आला आहे। सेमी इन्फॉर्मेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ने हा टीव्ही सादर केला आहे। या टीव्हीला सेमी अँड्रॉइड टीव्ही असे नाव देण्यात आले आहे। ज्या किमतीत आजकाल स्मार्टफोन सुद्धा मिळणार नाही अशा किमतीत 32 इंची तोही पूर्णपणे स्मार्ट एलईडी टीव्ही विकला जाणार आहे। कंपनीने या स्मार्ट टीव्हीची किंमत फक्त 4,999 रुपये ठेवली आहे। कंपनीचा दावा आहे की कुठल्याही महागड्या स्मार्ट टीव्हीमध्ये असलेले सर्वच फीचर्स यात दिले जात आहेत। त्यामध्ये स्क्रीन मिरर आणि वायफायसह अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे। मराठा आरक्षण एनएचच्या 35 खंडाचे याचिकाकर्त्यांना मंत्रालयात जाऊनच अभ्यास करावा लागेल। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाने 1035 पानांचा अहवाल सादर केला आहे। या अहवालांचाच भाग असलेले एनएचच्या तब्बल 35 खंडाचे असल्याने सरकारनेही अद्याप त्यांचे स्कॅनिंग केलेले नसल्यामुळे हे एनएचआर याचिकाकर्त्यांना देण्यात आलेले नाही। एनएचआरच्या अभ्यासासाठी याचिकाकर्त्यांना मंत्रालयातच जावे लागेल अशी माहिती आज राज्य सरकारच्या वतीने कोर्टात देण्यात आली। महाराष्ट्र सरकारने तिजोरीला लावले कुलूप। राज्य सरकारने 1 फेब्रुवारीपासून आपल्या तिजोरीला कुलूप लावले आहे। 1 फेब्रुवारीपासून कोणत्याही प्रकारची सरकारी खरेदी करण्यास तसेच दुरुस्तीला बंदी केली आहे। केवळ औषधांची खरेदी व केंद्र सरकारच्या योजनांतील राज्यांचा हिस्सा देणे याच बाबी यातून वगळण्यात आल्या आहेत। शेवटच्या 2 महिन्यात होणारा वायफळ खर्च टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे। निवडणूक आयोगाच्या निष्काळजीपणावर हायकोर्ट नाराज। आयोगाला गांभीर्य समजत नसेल तर वॉरंट बजावूनही समजू शकतो। निवडणुकीच्या काळात मतदानाला 2 दिवस असताना अन्य प्रचार रोखला जातो, त्याप्रमाणे सोशल मीडियावरील प्रचार रोखा अशी विनंती करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीवेळी आयोगाचे अधिकारी गैरहजर राहिल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला। न्यायालयाच्या आदेशानंतरही जर आयोगाचे अधिकारी आणि वकील बेजबाबदारपणे गैरहजर राहणार असतील तर आम्ही ते सहन करणार नाही। त्यांना गांभीर्य समजत नसेल तर आम्ही ती वॉरंट बजावून समजावू शकतो अशा शब्दात खंडपीठाने संताप व्यक्त केला। अर्थसंकल्प 2019 मध्यमवर्गीयांना मिळणार कर दिलासा। शुक्रवारी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे।
दरम्यान अनेक महत्त्वपूर्ण बाबींची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांबरोबरच मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असू शकतो. आगामी निवडणुका लक्षात घेऊन शेतकऱ्यांबरोबरच मध्यमवर्गीयांचे मने जिंकण्याचा सरकार प्रयत्नात असेल असे बोलले जात आहे. 5,000ची लाच घेताना तलाठी जाळ्यात. जमिनीचा बोजा उतरवण्यासाठी व सातबारा पत्रकावर नाव लावण्यासाठी 5,000 रुपयांची लाच घेताना तलाठी विनोद अप्पासाहेब कांबळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पणुंद्रे येथे रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या नातेवाईकाने पणुंद्रे गावात जमीन खरेदी केली होती. या जमिनीवर पणुंद्रे सोसायटीचा बोजा आहे. बोजा कमी करून सातबारा पत्रकी नाव लावण्यासाठी त्यांनी कांबळे यांच्याकडे अर्ज केला होता. महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या 13 जणांवर गुन्हा दाखल. अलीगड उत्तर प्रदेश पोलिसांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून तो जाळल्याप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावर महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशीच घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती. या घटनेवर देशभरातून टीकेचा भडीमार करण्यात आल्यानंतर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या 13 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. उद्या भेटू याच वेळी. नमस्कार.